कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं पथक रात्री थेट लीलावती रुग्णालयात डॉक्टर कुलदीप देवरे यांचा जबाब नोंदवला। कोकाटेंवरील आतापर्यंतच्या उपचाराची माहिती घेत रात्री 1:30 वाजता पोलिसांचं पथक लीलावतीतून बाहेर पडलं। माणिकराव कोकाटेंची आज अँजिओग्राफी केली जाणार, तर अँजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर अटकेसंदर्भात पोलीस निर्णय घेणार। कोकाटेंवर सध्या लीलावती रुग्णालयातील आयसीयू मध्ये उपचार सुरू। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक। जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच जातीय समीकरण साधायचं अजित पवारांपुढे आव्हान। निवडणुकीपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवार यांच्याकडे राहणार अशी सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। हायकोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष। 2017 साली मुंबईमध्ये शिवसेनेच्या निवडून आलेल्या 84 जागांवर शिंदेंकडून दावा। जागा सोडण्यास भाजपचा नकार। अनेक जागा ठाकरे सेनेच्या विरोधातील असल्यानं भाजपचा नकार। भाजपनं यापूर्वी दिलेला 52 जागांचा प्रस्ताव अशी सूत्रांची माहिती।